हॅलो गाईज आजची जी रेसिपी आहे ती आहे बांगड्याची मुंडीचं आंबट. सो ही रेसिपी आंबट तिखट अशी लागणार आहे. सो त्याच्यामध्ये मी आता 1 टीस्पून मालवणी मसाला ॲड केला आहे. थोडासा हळद पावडर घ्यायची आपल्याला आणि हे छानपैकी मिक्सिंग करून घ्या. आणि आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कोकमसुद्धा ॲड करायचं आहे. ह्यातच मसाल्यासकटच तुम्हाला कोकम आणि मीठ ॲड करायचं आहे आणि ते दोन्ही आपण ॲड करून घेऊया. आता हे पहा, आता ही जी रेसिपी आहे तुम्ही असं नाही का मालवणी मसालाच तुम्हाला ॲड करायचा. तुम्ही कोळी मसाला किंवा एनी लाल तिखट तुमच्याकडे असेल, ते एव्हरेस्टचा पण असेल, ते सुद्धा तुम्ही ॲड करू शकता. खूप छान टेस्ट लागते ही. आणि मच्छी पण एकदम पटकन 5 मिनटात रेडी होते. आता मी लसूण घातलं आहे. लसणाची फोडणी द्यायची पहिला आपल्याला तेलामध्ये आणि मग जे बांगडा आपण मॅरिनेट केला आहे मसाल्यासारखं ते आपण ॲड करायचं. ह्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट असं काही वापरू नका. लसणाची फोडणी द्या फक्त. आणि जो मसाला उरला होता तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आहे आणि तोच पाणी मी आता ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे आपल्या मच्छीमध्ये. आणि हे छानपैकी परतून घ्यायचं आणि एक 5 मिनटानंतर त्याला परत टर्न करायचं मच्छीला. तुम्ही ह्याच्यात कुठचीही मच्छी वापरू शकता गाईज, पण मी आता बांगड्याची मुंडी वापरली. तुम्ही ह्याच्या जागी तुम्ही सुरमई घ्या, घोलीचा मावरा घ्या, तुम्ही कुठचाही मावरा ॲड करू शकता. आता ही आपली रेसिपी आता कंप्लीट झाली आहे गाईज. त्याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर ॲड केली आहे आणि कोथिंबीरचा कसा फ्लेवर पण खूप छान येतो गाईज. घसा बसला आहे. सो आता ही रेसिपी आपली आता कंप्लीट झाली. तर आता आपण सर्विंग करायला घेऊ आणि तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा गाईज. तुम्हाला इतकी आवडणार ना आणि मन नाही भरणार, तुम्ही खातच राहणार. ही अशी लागते खायला. हे पहा, आता बांगड्याची मुंडी घेतली मी. आता तर सर्विंग करते. मिस्टरांसाठी देते. पहिला एक बांगडा आणि थोडासा ग्रेव्ही देणार आहे. आणि कारण की मी बाजूला आणखीन एक ग्रेव्ही केली आहे, ती आहे मांदेलीचं कालवण मालवणी स्टाईलमध्ये. सो तीसुद्धा मी देणार आहे. ही ग्रेव्ही पण खूप छान लागते. ह्याच्यामध्ये खोबऱ्याचा वाटण वापरला आहे मी. खोबरा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, मालवणी मसाला, हळद पावडर आणि थोडंसं जिरं घ्यायचं आणि हे पूर्ण असं ग्राइंड करून घ्यायचं गाईज. आणि ग्राइंड करून लसणाची फोडणी तेलामध्ये ॲड करून थोडासा आपला पावडर मसाला ॲड करायचा, मालवणी मसाला, आणि जे वाटण आहे तर वाटण ॲड केलं आहे आपलं आणि छानपैकी परतून घेतलं आहे. आणि पाणी ॲड करून उकड आली तर आपली मच्छी ॲड करायची त्याच्यामध्ये. आता इथे मी मुशी फ्राय केलं होतं आणि बांगडा फ्राय केलेलं. सो मिस्टरांना बांगडा नको, तो मुशी दिली फक्त त्यांना खायला. आणि भात वाफळलेला एकदम गरमागरम मी तुकडा बासमती केला आहे आज. सो ते दिलं आहे गाईज त्यांच्यासोबत. तो माझा जो मुलगा आहे तो फक्त फिशची ग्रेव्ही खातो, फिश खात नाही. ती छोटी ताट त्याचीच आहे. त्याला आता बांगडा फ्राय दिला आहे. आणि हा जो तव्यावर तेल उरला आहे आणि माझ्याकडे रात्रीचा थोडासा एक वाटीभर भात राहिलेला. सो ते भात आता मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. हा भात ना खरं सांगू ना, मच्छीच्या तेलामध्ये एक फोडणीचा भात असतो ना आपला, पण त्याच्यापेक्षाही खूप छान लागते ही मच्छीचं तेलाचा, म्हणजे ही फोडणी केलेली भात. सो आता हे माझ्या मुलासाठी मी देणार आहे तव्यावरचं भात. आणि हे माझ्या मिस्टरांची ताट रेडी झाली आहे खाण्यासाठी. आता मी त्यांना आता पहिले देऊन येते, सर्व केलं आहे तर. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली गाईज, तुम्ही नक्की मला कमेंट करा किंवा तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जे करायचं करा, पण तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. भले सबस्क्राईब नका करू ते पण चालेल, पण तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान लागते खायला.